हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत. लाईक की स्ट्रॅटेजीज जनरली आपण कोणत्या बनवल्या पाहिजे किंवा स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या कशा समजल्या पाहिजे, राईट. कारण स्ट्रॅटेजीजचा जो आउटपुट आहे तो मेन असतो, राईट. आणि त्या बेसवरती जर आपण एखादी बुलिश किंवा बेरिश स्ट्रॅटेजी असेल सो त्या आपल्याला बनवाव्या लागतात, राईट. नाव बघा, आपण आज डिस्कस करणार आहोत बुलिश, बेरिश, साइडवेज मार्केट बद्दल. जर मला एखादी स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर कशी बनवू, ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. कारण आपण इथे ना ग्रीक्स सोबत पण बनवणार की ग्रीक्सचा जो इम्पॅक्ट आहे तो स्ट्रॅटेजीजवर कसा पडतो, कोणत्या ग्रीक्स आपल्या फेअरमध्ये ठेवायच्यात, कोणत्या नाही ठेवायच्यात आणि इव्हन दो कोणत्या मार्केटमध्ये कोणती स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची ते आपण बघणार आहोत, ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. नाव जर सपोज मी व्हाईट बोर्डवरती आलो इथे, ठीक आहे. नाव या स्ट्रॅटेजीज, ठीक आहे. ठीक आहे ना. सिंपल बघा, जेव्हा पण आपण स्ट्रॅटेजीज बद्दल डिस्कस करतो तेव्हा आपण डिस्कस करतो बुलिश, ठीक आहे, बेरिश मेनली आणि एक साइडवेज. ठीक आहे ना. ह्याला मी डिफरंट पार्ट मध्ये डिवाइड करतो. इथे बुलिश, बेरिश आणि साइडवेज, ठीक आहे. नाव द लॉजिक इज सिंपल. बघा, जेव्हा पण आपण बुलिश डिरेक्शन अँटिसिपेट करतोय त्यात पण वेगवेगळ्या कन्सेप्ट असतात. एक आपण घेऊया की बुल कॉल स्प्रेड, ठीक आहे ना. बुल कॉल स्प्रेड आपल्याला कधी बनवायचं आहे, जेव्हा आपण फार एक्सपायरी असतो. नीट आहे का, जेव्हा आपण फार एक्सपायरी असतो तेव्हा ट्राय करा की तुम्ही एखादा बुल कॉल स्प्रेड बनवून गेला तर खूप सुंदर कन्सेप्ट आहे. व्हाय? द रिझन इज सिंपल. कारण पहिला जो आपल्या फेवरमध्ये असणार तो असणार डेल्टा, राईट. डेल्टा आपल्या फेवरमध्ये असतो. डेल्टा काय स्पेसिफिकली तुम्हाला सांगतो की माझा प्रीमियम कितीने चेंज होणार आहे जर अंडरलाईनने मोमेंटम दिली तर. सो डेल्टाचा जो इम्पॅक्ट असतो तो फार एक्सपायरीवर ओटीएम स्ट्राईक्सचा जो इम्पॅक्ट असतो तो थोडाफार जास्त असतो. इट ऍक्ट लाईक द एटीएम सारखा बिहेव करतो. सो डेल्टा कुठेतरी आपल्या फेवरमध्ये असतो. ओके, सो ही एक झाली. सेकंड जो असणार तो असणार वेगा आपल्या फेवरमध्ये. व्हॉट इज वेगा? वेगा स्पेसिफिकली तुम्हाला हे सांगतो की माझा प्रीमियम कितीने चेंज होणार आहे जर त्यामध्ये 1% ने व्होलॅटिलिटी वाढली तर. 1% चेंज इन व्होलॅटिलिटी इफ देर इज अ राइज इन प्रीमियम. ओके, सॉरी, राइज इन प्रीमियम इफ देर इज अ चेंज इन 1% ऑफ व्होलॅटिलिटी, ठीक आहे. नाव वेगा हे तुम्हाला सांगतो. सो वेगाचा जो इम्पॅक्ट असतो तो फार एक्सपायरी जास्त असतो ऍज कम्पेअर नियर एक्सपायरी. सो वेगा कुठेतरी आपल्याला फेवरमध्ये आहे. आणि त्यानंतर जो आहे तो ठेवतो थीटा. ओके, आता थीटा कसा फेवरमध्ये आहे बघा. थीटाचा इम्पॅक्ट जो आहे तो नियर बाय एक्सपायरी खूप जास्त असतो आणि फार एक्सपायरी थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो कमी असतो. जसं मी थोडाफार तुम्हाला ग्राफ एक्सप्लेन करून द्यायचं म्हटलं तर सपोज इथे प्रीमियम सपोज इथे 30 दिवस बाकी आहेत. ओके, एक मिनिट. 30 दिवस बाकी आहेत. 25, 20, 15, 10, 5 आणि सपोज इथे 0 डेज. इथे प्रीमियम चालू आहे सपोज 100 रुपये, 200, 300, 400, 500, 600, ठीक आहे. सो थीटा तुम्हाला बघा असा डिके होताना दिसेल की फार एक्सपायरी इम्पॅक्ट मिळतोय बघा, हळूहळू इम्पॅक्ट करतोय, बट नियर बाय एक्सपायरी बघा एक ड्रास्टिक फॉल बघायला मिळते, खूप फास्ट डिके होते, राईट. सो थीटाचा जो इम्पॅक्ट असतो तो फार एक्सपायरी तुम्हाला जास्त बघायला मिळतो ऍज कम्पेअर नियर बाय एक्सपायरी. सो हे एक गोष्ट आहे. सो बुल कॉल स्प्रेड कधी? व्हेन फार एक्सपायरी 15 डेज पेक्षा जास्त दिवस बाकी असतील तर. ओके, आणि ह्यामध्ये पण जर तुम्ही एक बेअरपुट स्प्रेड पण सेम लॉजिक जनरली मी इथे बेअरपुट स्प्रेड पण सांगतो. बेअरपुट स्प्रेड इन दॅट कम्स अंडर दी अगेन अ डेबिट स्प्रेड. ओके, का डेबिट स्प्रेड आहेत म्हणून. ओके, सो बेअरपुट स्प्रेड जनरली इथे येणार आहे, ठीक आहे, माय बॅड. बेअरपुट स्प्रेड इथे येणार. ओके, लॉजिक विल बी सेम. कोण फेवरमध्ये असणार? डेल्टा, थीटा आणि वेगा. सिंपल कन्सेप्ट आहे. बुलिश साठी बुल कॉल स्प्रेड, बेअरिश साठी बेअर पुट स्प्रेड. डेबिट स्प्रेड आहे म्हणून
आपल्याला डेल्टा थिटा वेगा हे आपल्याला फेवरमध्ये ठेवायचे. ओके, नाव तेच आता बुलिशमध्ये बघूया. जर आपण नियर एक्सपायरी असू, एक्सपायरीला खूप काही कमी दिवस बाकी आहेत, लाईक 10-12 दिवस आहेत, 5-6 दिवस बाकी आहेत, सो आय शिफ्ट टू अ क्रेडिट स्प्रेड. मी इथे क्रेडिट स्प्रेडमध्ये जाणार. इथे क्रेडिट स्प्रेडमध्ये आलो, इथे पण क्रेडिट स्प्रेड. ओके, आता जर मला बुलिशसाठी क्रेडिट स्प्रेड पाहिजे, ओके, सो बुलिशसाठी येतो बुलपुट स्प्रेड. ओके, बुलपुट स्प्रेड येणार आणि बेरिशसाठी येतो बेअर कॉल स्प्रेड. ठीक आहे, सिंपल गोष्ट आहे. नाव बघा, इथे जर मी बुलपुट स्प्रेड बघायला गेलो तर बुलपुट स्प्रेडमध्ये बेनिफिट असतो तो असतो थिटाचा. ओके, म्हणजे जे पण क्रेडिट स्प्रेड आहेत ना, त्यात तुम्हाला एक बेनिफिट बघायला मिळतो, जो मिळतो थिटाचा इम्पॅक्ट. कारण जर तुम्ही स्पेसिफिकली समजा की तुमचा व्होलॅटिलिटी वाढली नियर एक्सपायरीमध्ये पण, आणि ओटीएम स्ट्राईक्स थोडाफार बघायला गेलोय किंवा ॲट द मनी इन द मनीचा जरी प्रीमियम वाढला तरी त्यांचा थिटा वाढणार. व्हाय थिटा वाढणार? कारण थिटा सिंपल बघा, ओटीएम स्ट्राईक्सला जर बघितलं तर ओटीएम स्ट्राईक्सचा प्रीमियम वाढला. आता ओटीएम स्ट्राईक्सचं हे काय लॉजिक काय की त्यांना 0 व्हावं लागतं जसं जसं तो नियर एक्सपायरी येतो. सो त्याच्यामुळे प्रीमियम वाढल्यामुळे त्याचा थिटा पण वाढणार, जर त्याची वेगामुळे प्रीमियम वाढतो. सो थिटा कुठेतरी फेवरमध्ये आहे, राईट. नियर बाय एक्सपायरीला जर तुम्ही ट्राय करता तर ट्राय टू गो विथ द बुलपुट स्प्रेड आणि बेअर कॉल स्प्रेड. बुलिशसाठी रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे ह्यासाठी तो असणार 1:1 चा आपण ट्राय करायचा किंवा 1:2 चा ट्राय करायचा. ओके, सिंपल कन्सेप्ट आहे. आणि तेच जर तुम्ही ह्या दोघांसाठी बनवतायत रिस्क रिवॉर्ड रेशो, देन ट्राय करा 1:2 चा किंवा 1:3 चा. ओके, फार एक्सपायरी डेबिट स्प्रेड कोणता रिस्क रिवॉर्ड रेशो असणार आपला 1:2 किंवा 1:3 चा. नियर एक्सपायरी क्रेडिट स्प्रेड कोणता रिस्क रिवॉर्ड असेल आपला 1:1 चा किंवा 1:2 चा. ओके, आता आपण डिस्कस करूया साइडवेज मार्केटबद्दल. ओके, स्ट्रॅटेजीज वरती जर तुम्हाला इन डिटेल पाहिजे ना, स्टील मी ह्याच्यापेक्षा खूप डिटेल व्हिडिओ बनवली आहे, एकदा जाऊन चेकआउट करा. ह्या व्हिडिओ नंतर तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजेल. बट स्टील ही पण कन्सेप्ट आपण डिटेलमध्येच घेतो. आता साइडवेज म्हणजे काय, मार्केट एका लेवलला घुमणार आहे, फिरणार आहे असं, राईट. सो जनरली आपण नॉर्मल बनवतो स्ट्रँगल, राईट. स्ट्रँगल आपण काय करतो, ओटीएम सेल करतो, कॉल आणि पुट, राईट. सो तुमचा पे ऑफ काही असा बनतो बघा, लाईक दिस, राईट. जर मार्केट ह्याच रेंजच्या आसपास राहिला सो विल गेट अ बेनिफिट, राईट. किंवा आपण बनवतो स्ट्रॅडल. ओके, एटीएम कॉल पुट सेल करतो, राईट. सो पे ऑफ तुमचा काही असा बनतो, लाईक दिस, बरोबर. आणि जर मार्केट ह्या लेवलच्या आसपास राहिला तर तुम्हाला कुठेतरी बेनिफिट आहे. सो साइडवेज मार्केट असेल तर ट्राय टू गो विथ द स्ट्रँगल. स्ट्रँगल मध्ये आणि स्ट्रॅडलमध्ये फरक काय असतो बघा, सिंपल आहे. स्ट्रँगल जो आहे तो जनरली आपण ओटीएम स्ट्राईक सेल करतो. सपोज मार्केट आहे 2000 वरती आणि मला माहिती आहे की मार्केट 2100 लेवल ब्रेक नाही करत आहे आणि खाली 1900 लेवल ब्रेक नाही करत आहे. सो मी काय करणार, 2200चा कॉल ऑप्शन विकेन आणि 1800चा पुट ऑप्शन विकेन. म्हणजे जनरली ज्या रेंजमध्ये त्याच्या 1-2 स्ट्राईक वरती मी कॉल आणि पुट ऑप्शन विकणार. सो मी एक रेंज बनवतो मार्केट की ह्या रेंजच्या आसपास राहायला, विकलंय दॅट मीन्स मी प्रीमियम रिसीव्ह केलंय. जर मार्केट त्याच रेंजमध्ये राहिला काही दिवस सो मला त्या गोष्टीचा बेनिफिट मिळतोय, राईट. सो हे लॉजिक कुठेतरी तुमच्या फेवरमध्ये ठेवतंय ह्या कन्सेप्टमध्ये, राईट. नाव इथे बेनिफिट तुम्हाला एक असतो थिटाचा, इथे तुम्हाला थिटा पैसे कमवून देतो. ओके, आणि जरी आयबी जरी ड्रॉप झाली ना तरी आयबी ड्रॉप झाल्यामुळे तुमचा प्रीमियम पण ड्रॉप होतो. सो तिकडे तुम्हाला बेनिफिट मिळतो. जर तुम्हाला एक साइडवेज मार्केटबद्दल थोडंफार जर सांगायचं म्हटलं तर लेट्स से मी इथे येतो आणि ट्रेडिंगमध्ये ऑप्शन्स आर्किटेक्ट ही जनरली अ पेपर ट्रेडिंग टूल, ठीक आहे. हे बघा ऑस्किलेटमध्ये आलो. नाव इथे बघा तुम्हाला शॉर्ट स्ट्रॅडल शॉर्ट स्ट्रँगल बघा. सपोज मी शॉर्ट स्ट्रँगलवरती क्लिक केलं. ओके, नाव निफ्टी आहे बघा, निफ्टी 25,297ला करंटली ट्रेड करते, म्हणजे ऑलमोस्ट 300ला. सो मी 350 सेल केलं आणि 25,250 पुट सेल केलं. सपोज मी थोडं इथे ओटीएम जातो आणि इथे पण, ठीक आहे.
आणि एक्सपायरी 5 सप्टेंबर ठेवली आहे ना. ठीक आहे, मी थोडी फार एक्सपायरी डिस्कस करतो. थोडा रेंज आपल्याला मोठी बघायला मिळेल आणि पे ऑफ इथे पण मोठा दिसेल. ओके, नाव यू कॅन सी. बघा मी काय सेल केलंय, 25,450 कॉल ऑप्शन 12 सप्टेंबरचा आणि 25,150 पुट ऑप्शन 12 सप्टेंबरचा. नाव यू कॅन सी मार्केट ह्या रेंजमध्ये जर एक्सपायर झाला तर मला खूप बेनिफिट आहे, प्रॉफिट बघायला मिळेल. यू कॅन सी एक्सपायरी प्रॉफिट 5,900, जर ह्या लेवलच्या असं 5,906, राईट. जर मार्केटने ते डिरेक्शन घेतली तर आय एम फेसिंग सम लॉस, राईट. अनडिफाईन्ड लॉस आहे कारण नेकेड सेलिंग केलंय, बट स्टील जर मार्केट ह्या लेवलच्या आसपास राहील म्हणजे मार्केट साईडवेज असेल तर मी जाऊन ट्रेड बनवू शकतो का? तर आन्सर इज येस. तर स्ट्रँगल एक जनरली तुम्हाला स्ट्रॅटेजी जी आहे ती तुम्हाला हेल्प करेल, राईट. तेच जर तुम्ही स्ट्रॅडलबद्दल बघायचं म्हटलं तर स्ट्रॅडल तुम्हाला जनरली काय सांगतं की एटीएम कॉल अँड पुट आपल्याला विकायचं आहे. ओके, बघा शॉर्ट स्ट्रॅडल 25,300 करंट मार्केट प्राइस आहे आणि एटीएम स्ट्रॅडल कॉल आणि पुट सेल केला. मी थोडी एक्सपायरी चेंज करतो आणि इथे ठेवतो 12 सप्टेंबर. ओके, यू कॅन सी जो पे ऑफ आपला असा होता तो टेक्निकली असा झाला. जर मार्केट ह्याच लेवलच्या आसपास जर ट्रेड करत असेल सो तुम्हाला बघा एक बेनिफिट आहे 8,332 इथे प्रॉफिट आहे. वरती जरी गेला तर स्टील यू आर गेटिंग बेनिफिट ऑफ 25,600, म्हणजे इथून 300 पॉईंट जरी वरती पळाला मार्केट तरी तुमचा लॉस नाही एक्सपायरीपर्यंत. आणि लॉस इथे पण बघा 25,000, म्हणजे इथून 300 पॉईंट खाली जरी पडला तरी तुम्हाला एवढा मोठा लॉस नाही. जर मार्केटने ड्रास्टिक फॉल दिला तर तुम्हाला कुठेतरी एक बघा मोठी मोमेंटम आहे, मोठा फॉल आहे. बट स्टील इफ यू आर होपिंग दिस मच अमाउंट ऑफ थिंग सो एक स्ट्रँगल किंवा स्ट्रॅडल तुम्ही इथे बनवू शकता, राईट. नाव जर सपोज मी बुल कॉल स्प्रेड बद्दल सांगायचं म्हटलं तर मी इथे येतो आणि कॉल ऑप्शन सेल करतो एक हायर स्ट्राईकचा. ओके, आणि हा बायवर क्लिक करतो. सो यू कॅन सी हा बुल कॉल स्प्रेड मध्ये कन्वर्ट झालाय. सो बुल कॉल स्प्रेड बघा असं काय, बुल कॉल स्प्रेड मतलब बुलिश कॉल म्हणजे मी कॉलचे स्ट्राईक यूज करणार, स्प्रेड म्हणजे मी बाय आणि सेल दोन्ही करणार. ठीक आहे, नाव यू कॅन सी इथे बघा 26,125 जर मोमेंटम आली तर वरती 1,172चा प्रॉफिट आहे. जर खाली पडला तरी 1,327चा लॉस आहे. सो 1:1 कुठेतरी आपण इथे ट्राय केलंय. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याला हलकासा इन द मनी पण आणून ट्रेड बनवू शकता. नाव यू कॅन सी जर मार्केटवरती पाहिजे तर 1,550 प्रॉफिट, 2,000. सो लॉस थोडाफार इथे जास्त आहे. सो ट्राय करा 1:2चा किंवा 1:3चा जर तुम्ही बुल कॉल स्प्रेड बनवा तर विच इज वेल अँड गुड, किंवा क्रेडिट स्प्रेड बनवा. ओके, पुटने बनवा. तर जसे मी इथे पुटने बनवलं, जे कॉलचे स्ट्राईक्स होते त्याला फक्त पुटमध्ये कन्वर्ट करतो. बघा बुल पुट स्प्रेड बनला. जर मार्केट वरती पाहिजे तर 1,600चा प्रॉफिट नाही आला तर 2,000च्या आसपास लॉस आहे. ओके फाईन, थोडं मी ह्याला अजून येतो पुढे घेऊन. नाव यू कॅन सी 1:1 कुठेतरी बनेल. हा 612 प्रॉफिट, 637 लॉस, राईट. ह्याला जर तुम्हाला मल्टिपल बाय 10 लॉट्स करायचे असेल तर यू कॅन डू इट हिअर ॲज वेल. ओके, 10 लॉट्सचा जर तुम्हाला पे ऑफ पाहिजे तर तुम्ही इथे पण बघू शकता. तर 6,125चा प्रॉफिट आहे, 6,300. सो 1:1 कुठेतरी आपण तिथे बनवण्याचा प्रयत्न केला आहे, राईट. सेम लॉजिक जर मला एखादी बॅरी स्ट्रॅटेजी बनवायची असेल सो व्हॉट आय विल डू, मी येणार बॅर पुट स्प्रेडमध्ये. सपोज मी ॲट द मनी पुट बाय केला, आउट ऑफ द मनी जाऊन पुट सेल करतो. ठीक आहे, परत सेल करतो मी. पुट सेल. ओके, नाव 12 सप्टेंबर. एक लॉट साईज आपली थोडी ते जास्त आहे, 25, 25, 25. यू कॅन सी अ बेअर पुट स्प्रेड, ॲट द मनी पुट, आउट ऑफ द मनी सेल. सो जर मार्केट जितका खाली पडेल तितका बेनिफिट आहे. जर मार्केट खाली पडाला तर 2,216चा प्रॉफिट आहे. नाही पडलं वरती गेला तर 1,533चा लॉस आहे मला, राईट. हे जर तुम्हाला मल्टिपल बाय 10 लॉट्स करायचं यू कॅन डू इट. ओके, तसं सपोज मी इथे आलो ना, यू कॅन सी मल्टिपल बाय जरी 10 लॉट्स तुम्ही केलात तरी एक बेनिफिट तुम्हाला बघा. सिम्पल कन्सेप्ट आहे. एक स्ट्रॅटेजीसाठी थोडीफार ही व्हिडिओ होती. जर तुम्हाला ही व्हिडिओ अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तर सांगा मला, मी इन डिटेल बनवीन. बट स्टील एक बिगिनर लेवलसाठी काय इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर युअर टाइम.